नमस्कार फॅमिली, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे, कारण आम्ही गेली 5 वर्ष तेलंगणात राहत आहोत. पण इतकी वर्ष झाली तरी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी पाहण्याचा योग काही येतच नव्हता. प्रत्येक वेळी काही ना काही कारणामुळे प्लॅन हा रद्द व्हायचाच. पण आज शेवटी तो दिवस आला. सकाळपासून खूप उत्साह होता. लवकर उठून तयारीही केली आणि मनात एक विचार होता, की आज काहीही झालं तरी आपण स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी पाहायचं म्हणजे पाहायचंच. तर पण म्हणतात ना, चांगल्या कामात अडथळे हे येतातच. आम्ही रस्त्यात निघालो आणि अचानक आमची गाडी बंद पडली. त्या क्षणी वाटलं, की आजही कदाचित जाणं राहूनच जाईल. कारण थोडी चिंता वाटली, वेळही निघून जात होता, पण आम्ही हार मानली नाही आणि पाऊसही चालू झालेलाच होता. गाडी दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. काही वेळ थांबलो, पुन्हा सुरू केली आणि देवाचं नाव घेत पुढे निघालो. मनात फक्त एकच विश्वास होता, आजचा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही. आणि नंतर प्रवास करण्यासाठी निघालो. थोडे अंतर पुढे गेलो तेवढ्यात पाऊस चालू झाला. चालू झाल्यामुळे आम्ही एका मंदिरामध्ये जवळच्या थांबलो आणि तिथे बसून आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आजचा पण प्लॅन काय रद्द होईलच काय की असं वाटतच होतं. पण आमचं जेवण झाल्यानंतर पाऊस थांबला आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आणि प्रवास हा इतका छान झाला. खरंच खूप भारी वाटत होतं. शांत रस्ता, म्हणजे मोकळा परिसर आणि सुंदर असं वातावरण. या वातावरणामध्ये प्रवास करण्याचा ना आनंदच खूप वेगळा होता. त्या आनंदापोटी ह्या सर्व अनेक अडचणी आम्ही पार करून आम्ही स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी येथे पोहोचलोच. प्रवेशद्वारातून आत जाताच मन आनंदाने एकदम भरून गेलेलं होतं. कारण इतकी वर्ष ज्या ठिकाणी येण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते आज प्रत्यक्षात पूर्ण झालेलं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी फिरवणार आहे. इथला इतिहास सांगणार आहे आणि भव्य मूर्ती मागचाही इतिहास सांगणार आहे. सुंदर परिसर, मंदिर, फोटो पॉईंट्स आणि आमचा संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. तर म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी माझ्या या ठिकाणाबद्दलचा अनुभव आणि इथे येणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे. तर चला तर मग सुरू करूया आमचा आजचा सुंदर प्रवास स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तेलंगणा. आता आम्ही स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या मुख्य गेटमधून आत आलेलो आहोत. सर्वप्रथम इथे गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग तिकीट हे घ्यावंच लागतं. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या वाहनाने येत असाल तर आधी पार्किंग तिकीट नक्की घेऊन या आणि नंतर तिकीट घेतल्यानंतर गाडी व्यवस्थित पार्क करून पुढे द्वाराकडे जात आहोत. परिसर एकदम खूप स्वच्छ आणि नीटनेटका आणि सुंदर आहे. आत येताच इथलं शांत वातावरण आणि भव्यता मनाला वेगळाच आनंद देऊन जाते. चला तर मग आता आपण पुढे जाऊन स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं दर्शन घेऊया आणि इथल्या प्रत्येक सुंदर ठिकाणाची माहिती जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की करा. आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आहोत. बाहेर पार्किंग करून झालं आणि आत जाण्यासाठी वेगळं प्रवेश तिकीट घ्यावं लागतं. त्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल तर पार्किंगचं तिकीट आणि प्रवेशाचं तिकीट ही दोन्ही वेगवेगळी तिकीटं घ्यावी लागतात. तिकीट घेतल्यानंतर आम्ही आत प्रवेश केला आणि खरंच आत पाऊल टाकताच मन प्रसन्न झालं. चारही बाजूनी स्वच्छ परिसर, सुंदर बागा आणि शांत वातावरण पाहून प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. सर्वात आधी नजरेत भरतात ते इथले भव्य आणि अतिशय सुंदर कोरलेले हत्ती. प्रत्येक हत्तीवरील नक्षीकाम इतकं सुंदर आहे की कितीही वेळ पाहिलं तरी मन भरत नाही आणि प्रत्येक शिल्पातून आपली भारतीय संस्कृती, कला आणि परंपरेचं दर्शन घडतं. इथे येणारे जवळपास सर्वच पर्यटक या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढतात आणि ते काढल्याशिवाय पुढे जातच नाहीत. तर आम्ही प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर सर्व चेकिंग वगैरे झालं आणि नंतर हे अशा प्रकारे आपल्या हाताला स्टॅम्प मारून देतात ओमचा. त्यानंतर आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझा फोटो काढ म्हणले. मी काय त्यांचा फोटो नाही काढलेला, व्हिडिओमध्येच त्यांना कॅप्चर केलेला आहे. नंतर आम्ही आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर इतकी गर्दी होती खरंच. म्हणजे खूप सारे पर्यटक इथे फिरण्यासाठी आलेलेच होते.
आता मी तुम्हाला या ठिकाणाबद्दल थोडी महत्त्वाची माहिती सांगते. हे ठिकाण म्हणजे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी. हे स्मारक महान संत, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांना समर्पित आहे. त्यांनी समाजात समानतेचा संदेश दिलेला आहे. जात-पात, भेदभाव या पलीकडे जाऊन प्रत्येक माणूस समान आहे, हा त्यांचा विचार होता. म्हणून या स्मारकाला स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी म्हणजे समानतेचं स्मारक असं नाव देण्यात आलेलं आहे. श्री रामानुजाचार्यांचा जन्म इसवी सन 1017 झाला. त्यांनी संपूर्ण आयुष्य भगवान विष्णूंची भक्ती, वेद, उपनिषदांचा प्रसार आणि समाजात समानतेचा संदेश देण्यासाठी वाहून दिलेला आहे स्वतःला. आणि त्यांनी हजारो लोकांना अध्यात्माचा मार्गही दाखवलेला आहे. आजही त्यांचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देतात. भव्य स्मारक त्यांच्या 1000व्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेलं आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि 2022 सर्वांसाठी खुला करण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास 1000 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं सांगितलं जातं. एवढा मोठा परिसर उभारण्यासाठी हजारो कारागीर, अभियंते आणि कामगारांनी अनेक वर्ष मेहनत घेतलेली आहे. आता ही समोर दिसणारी भव्य मूर्ती पहा. श्री रामानुजाचार्यांची ही मूर्ती तब्बल 216 फूट उंच आहे. इतकी उंच मूर्ती समोरून पाहताना खरंच आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. तिच्या चेहऱ्यावरील भाव, हातातील मुद्रा, वस्त्रांवरील नक्षीकाम आणि संपूर्ण रचना इतकी सुंदर आहे की प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहावीशी वाटते. या संपूर्ण परिसरात 108 दिव्य देश मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इथे आल्यावर एकाच ठिकाणी अनेक पवित्र मंदिरांचं दर्शन घेण्याचाही अनुभव आपल्याला मिळतो. महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर इथे फिरताना प्रत्येक ठिकाणी ना स्वच्छता, शिस्त आणि शांतता दिसून येते. कुठेही गोंधळ आढळणार नाही. त्यामुळे कुटुंबासोबत किंवा मुलांसोबत फिरण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे. आणि संध्याकाळच्या वेळी इथली लाईटिंग सुरू झाली की संपूर्ण परिसर आणखी सुंदर दिसतो. सोन्यासारखी चमकणारी मूर्ती आणि प्रकाशाने उजळलेला परिसर पाहून डोळे दिपून जातात. आम्ही जवळपास प्रत्येक कोपरा फिरलो. फोटोही काढले आम्ही खूप. व्हिडिओ शूट केले आणि प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवलेला आहे. खरं सांगायचं तर आम्ही गेली 5 वर्ष तेलंगणात राहतो, पण इथे येण्याचा योगच येत नव्हता. आज अनेक अडचणी आल्या तरी आम्ही इथे पोहोचलोच. तुम्ही कधी हैदराबाद किंवा तेलंगणात आलात तर हे ठिकाण नक्की पहा. फक्त पर्यटन स्थळ म्हणून नाही तर भारतीय संस्कृती, इतिहास आणि समानतेचा संदेश अनुभवण्यासाठी एकदा तरी इथे नक्कीच भेट द्या. आणि जर तुम्ही इथे भेट देणारच असाल तर शक्यतो संध्याकाळपर्यंत नक्की थांबा, कारण रात्री इथलं सौंदर्य आणखीन खुलून दिसतं. कारण सूर्य मावळल्यानंतर सुरू होणारा लेझर लाईटिंग शो हा इथला मुख्य आकर्षण आहे. रंगीबिरंगी दिवे, संगीत आणि लेझरच्या प्रकाशात संपूर्ण परिसर हा उजळून निघतो. त्या प्रकाशात 216 फूट उंच श्री रामानुजाचार्यांची भव्य मूर्ती आणखी दिव्य आणि आकर्षक दिसते. हा नजारा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव शब्दांत सांगणं म्हणजे खरंच कठीण आहे. याच वेळी इथे भव्य आरती देखील होते. घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणामुळे मनाला एक वेगळी शांती मिळते. आरतीच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भरून जातो आणि प्रत्येकजण त्या क्षणाचा मन भरून म्हणजे आनंद हा घेतच असतो. यानंतर सुरू होतो तो पाण्याचा संगीतमय फाउंटन शो. रंगबिरंगी दिवे, पाण्याचे उंच उडणारे कारंजे आणि त्यासोबतचं सुंदर संगीत, यामुळे हा शो लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. अनेक पर्यटक खास हा शो पाहण्यासाठी संध्याकाळपर्यंत थांबतात, जसं की आम्ही. म्हणूनच माझी एक छोटीशी सूचना आहे, जर तुम्ही इथे येणार असाल तर घाईघाईने परत जाऊ नका. कारण पूर्ण दिवस हा सुंदर परिसर फिरा आणि संध्याकाळचा लेझर शो, आरती आणि पाण्याचा शो नक्की अनुभवून जा. माझ्या मते ही तिन्ही कार्यक्रम पाहिल्यानंतरच स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीची भेट खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखी वाटते. आणि याबद्दल तुमचं मत काय आहे ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच सुंदर प्रवासासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हीही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून टाका.